लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे MIM संदर्भातली। इम्तियाज जलील मुंबईतनं लोकसभेची निवडणूक लढवणार का असा प्रश्न आता उपस्थित झालाय, कारण इम्तियाज जलील हे उत्तर मुंबईतनं निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं कळतंय। पक्षाध्यक्ष असदुद्दीन ओवैसींकडे इम्तियाज यांनी या संदर्भातली इच्छा सुद्धा व्यक्त केली आहे। छत्रपती संभाजीनगरमधनं MIMचा कोणताही उमेदवार निवडून येईल असं जलील यांचं मत आहे। दरम्यान इम्तियाज जलील यांच्याशी संवाद साधलाय कृष्णा केंडे यांनी। महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाची बातमी आहे की छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी आपल्या पक्षाकडे आपल्याला मुंबईतून खासदारकीची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे। आणि आता मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो की हे सगळे मुंबईचे टीम आहे, ज्यांच्यासोबत त्यांची आता बैठक देखील झाली आणि त्यांनी पूर्णपणे ताकदीनं त्यांच्या पाठीशी उभा राहू असं आश्वासन देखील दिलेलं आहे। मात्र तो मतदारसंघ कुठला या संदर्भात अजून त्यांचा विचार सुरू आहे। मात्र त्यांनी पक्षाकडे इच्छा व्यक्त केली आहे आणि आपल्या सोबत स्वतः इम्तियाज जलील आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। तुम्ही इच्छा व्यक्त केली आहे की तुम्ही मुंबईतून या ठिकाणी खासदारकीची निवडणूक लढवावी। नक्की मी माझ्या पार्टीचे अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेबांना सांगितलेले आहे की जे लोक मागच्या अनेक वर्षापासून आमच्यावर बोट दाखवत होते की MIM भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे, आज सगळ्यांना माहीत पडलेलं आहे की बी टीम कोण आहे। कारण आम्ही सुरुवातीपासून हे बोलत होते की अशोकराव चव्हाणसारखे लोक जे आहे त्यांच्या खाली आपण बघितलं तर ते RSSशी संबंधित आहे। फक्त सेक्युलरिझमचा एक बुरखा ओढून ते लोकांना आपल्या राजनैतिक स्वार्थासाठी राजनीतीमध्ये काय काय खेळ खेळत होते, आज ते सगळ्यांकडे स्पष्ट झालेलं आहे। म्हणून बदलत्या परिस्थितीमध्ये मी ओवैसी साहेबांना सांगितलेले आहे की साहेब, औरंगाबादची जी सीट आहे आपली ते आहेतच, ते आम्ही कोणताही कॅन्डिडेट नवीन कॅन्डिडेट दिलं तर आम्ही जिंकून येणार, याच्यामध्ये काहीही दुमत नाही आहे। मग आपण दुसऱ्या एरियामध्ये का जाऊन आपल्या पार्टीला आपण वाढवण्यासाठी आपण एक प्रयत्न का करू शकत नाही। म्हणून त्या अनुषंगाने सगळ्या मुंबईची टीम आलेली आहे, त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे आणि त्यांचंही म्हणणं आहे की देयर इज नथिंग टू लूज। पण जेव्हा 2019मध्ये आम्ही निवडणूक लढत होतो या शहरामध्ये तर अनेक लोक असंच म्हणायचं की नाही कैसा जीतेंगे, कैसा जीत सकते है। मग आम्ही किती दिवसामध्ये 22 दिवस अगोदर आम्ही निर्णय घेतला होता ओवैसी साहेबांनी की नाही इम्तियाज जलील निवडणूक लढणार आहे करके। तर आता आम्हाला हे खूप एक्सपेरिमेंट झालेला आहे, खूप हुशार झालेले आहे आम्ही की 22 दिवस 28 दिवस 30 दिवसामध्ये आपण निवडणूक कशा लढायची आणि कशा जिंकायची आहे त्याचा आम्हाला खूप एक्सपिरियन्स झालेला आहे। बघू आता 18 तारखेला ओवैसी साहेब येणार आहे, अकोलामध्ये आमची सभा आहे, तर त्यावेळी आम्ही निर्णय घेऊ की कुठे कुठे आपल्याला लढायचं आहे। बरं, मुंबईमधला कुठल्या मतदारसंघात तुमची लढण्याची आता काय आहे की मुंबईमध्ये असे 4 कॉन्स्टिट्युएन्सीज आयडेंटिफाय केलेले आहे आम्ही मुंबईमध्ये। मैं अभी से अगर बोल डालूंगा तो वहाँ पे तो मेरे खिलाफ साजिशें शुरू हो जाएंगी, तो कुछ पत्ते अभी खोलेंगे नहीं उसके अंदर, लेकिन है मुंबई के अंदर है तो ऐसे कई सारी कॉन्स्टिट्युएन्सीज के ऊपर हमने वर्कआउट किए हैं। महाराष्ट्रातून किती लोकसभा क्षेत्रामध्ये तुमचा उमेदवार उभा राहणार आहे? आता काय आहे की बघा, मालेगाव धुलिया आमचे 2 आमदार आहेत, तिथे खूप स्ट्रॉंग कॉन्स्टिट्युएन्सी आहे। औरंगाबाद आपल्याला माहीत आहे की औरंगाबाद हे आता नांदेड हे झालेलं आहे। 1-2 कॉन्स्टिट्युएन्सीज आम्ही विदर्भामध्ये हे करत आहे, त्याच्या चाचणी सुरू आहे आणि मराठवाड्यामध्ये आणि मुंबईमध्ये कमी आम्ही हे लढलो नाही। पण मुंबईमध्ये आता जे नवीन परिस्थिती निर्माण झालेली आहे ते बघता आता कोणीही आम्हाला हे सांगू शकेल नाही की बाबा हे यांना मतदान दिलं तर BJPची बी टीम आहे, ते सगळं गेलेले आहे, BJPच्या मांडीत जाऊन बसलेले आहे। तर आम्हाला एक संधी मिळालेली आहे, बघू आता येणाऱ्या दिवसामध्ये 18 तारखेला जेव्हा ओवैसी साहेब येतील तर आम्ही त्याच्या बाबतीत आम्ही आमची रिपोर्ट तयार केलेली आहे, आम्ही आमचं असेसमेंट केलेलं आहे की कोणकोणत्या सीटवर, कारण उद्या ओवैसी साहेब ही मला विचारणार आहे की या सीट आपण का निवडलेली आहे, तर त्याचं असेसमेंट ॲनालिसिस, कोण तिथे संभाव्य कॅन्डिडेट्स होऊ शकते दुसऱ्या पार्टीतून, मग आम्हाला ही संधी मिळालेली आहे। तुम्ही जर मुंबईत लढणार तर मग छत्रपती संभाजीनगर कोण लढवणार आहे ना साहेब? MIM मध्ये खूप सारे लोक आहे, तुम्ही संधी देताय? नक्की देऊ ना, का नाही। म्हणजे मी काय हे माझी प्रॉपर्टी आहे का की म्हणजे मीच लढणार आहे करके?
आज मी 2019ला माझी किस्मत इथे आजमावली होती. बहुतेक अगर मेरी किस्मत में अगर कहीं लिखा होगा कि मैं मुंबई का खासदार बन सकता हूँ तो वहाँ पे लड़ूंगा मैं उसके अंदर. ओवेसी साहेबांनी तुम्ही इच्छा व्यक्त केल्यानंतरची प्रतिक्रिया काय होती मुंबई लढवण्याबाबत? नाही, आता त्याच्या बाबतीत नाही का सविस्तर चर्चा झालेली नाही आहे, कारण जे नवीन जे समीकरण आता 1-2 दिवसामध्ये जे बदललेले आहे, मुंबईचे मोठे मोठे नेते जे गेले बीजेपीमध्ये पण इनडायरेक्टली गेलेले आहे. तर या परिस्थिती चेंज्ड सिनेरिओमध्ये मीही त्यांना सांगितलेलं आहे की माझी इच्छा आहे, तुम्ही आदेश दिला तर नक्की आम्ही लढू. आतापर्यंत त्यांनी दिलेलं नाही, त्यांनी सांगितलेलं आहे की 18 तारखेला आम्ही येणार आहे, आपण त्याच्या बाबतीत सविस्तर चर्चा करू. निश्चित. हे होते खासदार इम्तियाज जलील आणि त्यांनी स्पष्ट केलं की त्यांना ही निवडणूक जी आहे ती मुंबईतून लढवायची आहे आणि मुंबईतून त्यांना खासदार व्हायचं आहे आणि छत्रपती संभाजीनगर लोकसभेत ते जो कोणी उभा करतील तो निवडील येईल अशी देखील त्यांना अपेक्षा आहे. मात्र ते लोकसभा प्रचाराची सुरुवात देखील येत्या 18 तारखेपासून अकोल्यातून करतायत. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.